नमस्कार. आशा खीर रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधीची खीर. त्यासाठी लागणारं साहित्य आहे दुधी 2 मध्यम आकाराच्या. त्या सोलून कट करून असं आतून बिया काढून घ्यायच्या. हे पहा. तूप, साजूक तूप 2 चमचे, साखर 250 ग्राम, काजू बदाम कट करून 50 ग्राम, मनुके 50 ग्राम, वेलची पावडर स्वादानुसार आणि दूध 1 लिटर दूध तापवून. आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटलेला आहे आपला. आपण आता कढई ठेवून घेऊया. कढई थोडी तापली पाहिजे. आता आपली कढई तापलेली आहे. आपण हे मी 2 चमचे साजूक तूप घेतलं होतं ते टाकून घेऊया. साजूक तूप आपले तापलेले आहे. आपण आता त्याच्यात दूध टाकून घेऊया किसलेला. दूध चांगला किसलेला दूध चांगला असा हलवून घ्यायचा तुपामध्ये. जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं. आता दूध चांगला आपला मिक्स करून झाला आहे तुपामध्ये. आपण आता 10 मिनिटं ठेवूया झाकण मारून. गॅस थोडा बारीक करायचा. आता आपले 10 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया आपला दुधी. पहा आपला दुधी चांगला शिजला गेलेला आहे. एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्ण सुकून गेले. आता आपण साखर टाकून घेऊया. 250 ग्राम साखर मी घेतले. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता. हे मनुके ठेवलेले ते टाकून घेऊया. काजू बदाम कट केलेले,
दुधी आपला चांगला शिजलेला आहे पूर्णपणे. आपण आता दूध मिक्स करून घेऊया. तर आपला हा दुधी चांगला पूर्णपणे शिजला आहे. आपण दूध टाकून घेऊया. 1 लिटर दूध मी हे उकळून ठेवलं होते. गॅस थोडा वाढवायचा. आता झाकण नाही मारायचं. आता 10 मिनिट असेच उकळून द्यायची खीर आपली. आता आपली 10 मिनिट झालेली आहेत. आता आपली खीर तयार आहे. दूध गरम असल्यामुळं वेळ लागत नाही. आणि जर झटपट करायची असेल तर दुधी किसल्यानंतर एक्स्ट्रा पाणी असतं ते पिळून काढून घ्यायचं, म्हणजे आपली खीर पटकन होते. आणि शक्यतो गरम दूधच टाकायचं खिरीमध्ये, आणि म्हणजे उकळी पटकन येते आणि फुटण्याची भीती नसते. आता आपली खीर तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून घेतला. आपण वेलची पावडर टाकूया. गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर टाकली म्हणजे सुगंध चांगला राहतो. आपली खीर काढून घेऊया. आपण काजू बदाम टाकून घेऊया. तर आपली दुधीची खीर तयार.